आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये शांततेचे क्षण मिळणं अगदी चॅलेंजेस झालं आणि यातूनच आपण शोधत राहतो मनशांतीचे अनेक उपाय. आणि हा आपला शोध थांबतो प्राणायामापर्यंत येऊन. म्हटलेलंच आहे, मनप्रशमन उपाय हा योग हा, म्हणजेच योगातून आपल्याला मनशांती मिळते आणि त्याच्यामध्ये सुद्धा सर्वश्रेष्ठ साधन आहे प्राणायाम. आणि म्हणून आपण आज बघणार आहोत एक सिंपल प्राणायाम टेक्निक, ज्याच्यातून तुम्हाला हवी आहे, तुम्ही शोधत आहात ती मनशांती सुद्धा मिळेल आणि तुमचं इन्स्टंट रिलॅक्सेशन सुद्धा होईल. हठयोग प्रदीपिकेत म्हटलेलंच आहे, पवनोबद्धतेन मनस्तेन बद्धते मनश्च बद्धतेन पवनस्तेन बद्धते. म्हणजेच आपल्या प्राणशक्तीचं नियंत्रण केलं तर आपल्याला मनावरती नियंत्रण ठेवता येतं आणि जर मनाचं नियंत्रण केलं तर प्राणावरती नियंत्रण नक्की राहतं. म्हणूनच आपल्या लक्षात येईल की आपलं मन आणि आपल्या शरीरातली प्राणशक्ती ह्यांचा एकमेकाशी अगदी घनिष्ठ असा संबंध आहे. आणि म्हणूनच जर आपण प्राणायाम केलं तर मनाला आपल्याला लगेच इन्स्टंट रिलॅक्स सुद्धा करता येतं. आणि त्याच्यासाठी मला तुमच्याकडून हवी आहे तर तुमची फक्त 5 ते 10 मिनिटं. ह्या एवढ्याशा वेळेमध्ये आपण 4 स्टेपमध्ये काही सिंपल ब्रीदिंग टेक्निक्स करणार आहोत, एक प्राणायाम सुद्धा शिकणार आहोत आणि ज्याच्यातून आपल्याला व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुमचं मन नक्की रिलॅक्स झालेलं दिसून येईल. याच्यामधली पहिली स्टेप आहे बॉडी रिलॅक्सेशन. तुम्ही कुठल्याही आरामदायक स्थितीमध्ये खुर्चीवरती बसा, जमिनीवरती मांडी घालून बसा किंवा पद्मासनात सुद्धा बसू शकता. बसल्यानंतर तुमच्या शरीरावरती संपूर्ण लक्ष द्या. तुमच्या शरीरामध्ये सांध्यांच्यामध्ये कुठं काही ताण आहे का बघा. जर कुठं ताण असेल, जर मान आखडली असेल तर थोडी हालचाल करा, ताण काढून टाका. मनगटामध्ये, बोटांच्यामध्ये, गुडघ्यामध्ये, कमरेमध्ये कुठंही जर ताण असेल तर तो ताण संपूर्ण काढून टाका. आणि ताण गेल्यानंतर ज्यावेळेला तुम्हाला वाटेल की आता खूप बरं वाटतंय, शरीर हलकं वाटतंय, त्यावेळेला तुमच्या श्वासावरती लक्ष द्या. श्वासाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करू नका. श्वासाची नॅचरल गती तशीच चालू राहू दे, फक्त त्याचा नॅचरल रिदम शोधा. आता येते इन्स्टंट रिलॅक्सेशन मधली दुसरी स्टेप, ज्याच्यामध्ये आपण करणार आहोत दीर्घ श्वसन. आत्तापर्यंत आपण फक्त आपल्या श्वासाला ऑब्झर्व करत होतो, त्याच्या गतीच्या नियंत्रणाचा आपण कुठलाही प्रयत्न केलेला नव्हता. पण आता मात्र तुमचं शरीर अगदी रिलॅक्स आहे. डोळे मिटून पाठ मान सरळ ठेवून तुम्ही बसला आहात. आता श्वासावरती पुन्हा लक्ष द्या. दीर्घ श्वसन करूयात. श्वास घेण्याला आपण पूरक म्हणतो, श्वास रोखून धरण्याला कुंभक, तर श्वास सोडण्याला आपण रेचक म्हणतो. तर ह्या पूरक, कुंभक आणि रेचक तिन्ही क्रिया समान वेळ करा. म्हणजेच अंदाजे 5 सेकंद श्वास घ्या, 5 सेकंद श्वास रोखून धरा आणि तितकाच वेळ म्हणजे 5 सेकंद श्वास सोडत राहा. जर तुम्हाला वेळेचं हे गणित लक्षात येत नसेल तर मनातल्या मनात तुम्ही 1 ते 5 किंवा 1 ते 10 तुमच्या क्षमतेनुसार काउंट करा. फक्त हे काउंटिंग समान गतीने ठेवा. ज्या वेळेला पूरक, कुंभक आणि रेचक हे समान होतील ह्यालाच आपण इक्वल ब्रीदिंग असं म्हणतो. आणि ह्या इक्वल ब्रीदिंगमुळं तुमच्या प्राणाला तुमच्या मनाशी सहज जोडता येणं शक्य होतं. आणि तुम्ही असंच दीर्घ श्वसन जर करत राहिला तर तुम्हाला आपल्या ह्या दुसऱ्या स्टेपमध्येच 50% रिलॅक्सेशन आत्तापर्यंत मिळालं असेल. इन्स्टंट रिलॅक्सेशनमधली तिसरी स्टेप आहे नाडी शोधनाची. बऱ्याच वेळेला आपण बघतो की प्राणायाम करणं गरजेचं आहे असं सांगितलं जातं, पण प्राणायाम करण्यापूर्वी नाडी शुद्धी करणं गरजेचं आहे ह्याच्याकडं दुर्लक्ष केलं जातं. आणि म्हणूनच तुम्ही असं न करता तुम्ही तिसऱ्या स्टेपमध्ये नाडी शोधन करा. नाडी शोधन म्हणजेच आपल्या प्राणशक्तीचं वहन ज्या 2 नाड्यांच्या मधून होत असतं, डावी आणि उजवी नाडी म्हणजेच इडा आणि पिंगला नाडी, ह्यांच्यातून वहन होताना त्या प्राणशक्तीला अडथळा येऊ नये म्हणून आपल्याला नाडी शोधन करणं गरजेचं आहे. ह्याच्यासाठी तुम्हाला पुन्हा तसंच सरळ बसायचं आहे. डोळे तुम्ही मिटलेलेच आहात, पाठमान सरळच आहे. आता फक्त उजव्या हाताची प्रणव मुद्रा करा, म्हणजेच ही अशी मुद्रा करा. ही मुद्रा केल्यानंतर उजव्या नाकपुडीला तुम्ही अंगठ्याचा आधार घेऊन बंद करा. डावी नाकपुडी तुम्ही ज्यावेळेला गरज आहे त्यावेळेला अनामिकेचा आधार घेऊन बंद करा. आता तुम्हाला फक्त उजवीकडून श्वास घ्यायचा आहे, थोडा वेळ रोखून धरायचा आहे आणि तो श्वास डावीकडून सोडायचा आहे. उजवीकडून श्वास घेत असताना डावी नाकपुडी बंद ठेवा, डावीकडून श्वास सोडत असताना उजवी नाकपुडी बंद ठेवा. आता पुन्हा डावीकडून श्वास घ्या आणि तोच श्वास सावकाश उजवीकडून सोडा.
अशा ह्या नाडी शोधनाच्या एक आवर्तनानंतर तुम्ही 3 ते 4 मिनटं अशीच आवर्तनं पुन्हा पुन्हा रिपीट करा. डावीकडून श्वास घ्या, रोखून धरा, उजवीकडून सोडा, उजवीकडून श्वास घ्या, रोखून धरा आणि डावीकडून सोडा. ह्याच्यामुळं तुमची इडा आणि पिंगला नाडी बॅलन्स होईल, त्याच्यातला फ्लो बॅलन्स होईल. आता आपण करूयात चौथी स्टेप, ज्याच्यामध्ये आपण शिकणार आहोत प्राणायाम. आपल्या मनाच्या शांततेला आणि स्थिरतेला फायनल टच देण्यासाठी आता आपल्याला भ्रामरी प्राणायाम करायचा आहे. हा एक सुंदर प्राणायाम आहे, नाद योगाचा एक प्रकार आहे. ह्याच्यातून ज्या साऊंड वेव्स तयार होतात, त्याच्यातून तयार होणारा रेझोनन्स आणि व्हायब्रेशन्स आपल्या मेंदूमधल्या पिनियल आणि पिट्युटरी ग्लँडवरती काम करतात आणि तिथं ह्याचा सकारात्मक इफेक्ट झाल्यामुळं आपल्याला इन्स्टंट रिलॅक्स वाटायला लागतं. भ्रामरी करण्यासाठी तुम्ही पुन्हा आहे तसं रिलॅक्स बसा. आतापर्यंत तुमचं शरीर रिलॅक्स झालं आहे, श्वासावरती तुमचं लक्ष केंद्रित झालं आहे आणि श्वाससुद्धा अगदी स्टेडी, रिदमिक आणि स्लो सुरू आहे. आता दोन्ही हात डोक्यावरती ठेवा. दोन्ही हातांची बोटं आपल्या ब्रह्मरंध्रावरती स्थिर करा आणि अंगठे कानामध्ये पॅक करा. म्हणजेच याच्यातून तुम्हाला बाह्य व्यवधान, बाहेरचे आवाज कुठलेही येणार नाहीत आणि डोळे तर बंदच आहेत, त्यामुळे तोही डिस्टर्बन्स तुम्हाला होणार नाही. आता खोलवर श्वास घ्या. श्वास घेतल्यानंतर श्वास पुन्हा थोडा वेळ रोखून धरा आणि श्वास सोडताना भुंग्यासारखा आवाज करत नाकाद्वारे श्वास बाहेर सोडा. फक्त लक्षात ठेवा की श्वास बाहेर सोडत असताना तुम्हाला जो आवाज होतोय, त्याचा जो रेझोनन्स किंवा जो व्हायब्रेशन जाणवतोय, त्याला फील करायचं आहे. ते व्हायब्रेशन्स आपल्या मेंदूपर्यंत पोहोचतायत, आपल्या मेंदूमधल्या प्रत्येक पेशीपर्यंत हे व्हायब्रेशन्स पोहोचतायत, ह्याची अनुभूती घ्यायची आहे. आणि श्वास सोडत असताना तो जास्तीत जास्त दीर्घ, जास्तीत जास्त स्लो सोडायचा आहे. भ्रामरी करत असताना तुम्ही अशा पद्धतीने षण्मुखी मुद्रा सुद्धा करू शकता. षण्मुखी मुद्रेमध्ये तुम्हाला अंगठे कानामध्ये, तर्जनी ही डोळ्यांच्या वरती ठेवा, डोळे बंद करा. मध्यमान नेझल ब्रिजवरती नाकावरती ठेवा. अनामिका वरच्या ओठाच्या वर आणि करंगळी खालच्या ओठाच्या खाली ठेवा. ह्याच्यातून तुम्हाला आणखी चांगल्या पद्धतीनं डोळे, कान आणि ह्या सगळ्या आपल्या इंद्रियांना नियंत्रित करता येतं आणि भ्रामरीचा त्याच्यामुळे जास्त चांगला फायदा तुम्हाला बघायला मिळतो. भ्रामरी केल्यामुळं तुमची वेगस नर्व जी तुमच्या पचनाला, हृदयाला आणि श्वसनाला नियंत्रित करत असते, ती स्टिम्युलेट व्हायला मदत होते. ह्याच्यातून पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमसुद्धा ॲक्टिवेट होते आणि ज्यामुळे तुम्हाला इन्स्टंट रिलॅक्ससुद्धा फील व्हायला लागतं. आता परीक्षेचे दिवस आहेत आणि परीक्षेच्या वेळेला विद्यार्थ्यांना सुद्धा खूप ताण असतो, त्यामुळं फक्त प्रौढांच्यासाठीच नव्हे, परीक्षा असणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुद्धा ह्या इन्स्टंट रिलॅक्सेशनचा फक्त 10 मिनटं काढून जर सराव केला तर त्यांचा अभ्यास चांगला होईल, त्यांच्या मनावरचा ताणसुद्धा हलका व्हायला खूप मदत होईल. जसं आपण पाणी स्थिर ठेवल्यानंतर पाण्यातली अशुद्धी खाली साचते आणि वरती आपल्याला नितळ स्वच्छ असं पाणी मिळतं, तसं भ्रामरी प्राणायामामुळं आणि ह्या इन्स्टंट रिलॅक्सेशन टेक्निकमुळं तुमच्या मनामधल्या वृत्ती, तुमच्या मनामधले राग, द्वेष ह्या सगळ्या गोष्टी खाली तळाला साचायला लागतात आणि वरती आपल्याला स्वच्छ, सुंदर, प्रसन्न आणि शांत मन तुम्हाला मिळू शकतं. त्यामुळं प्राणायाम किंवा हे सिंपल रिलॅक्सेशन टेक्निक फक्त ऐकण्याची गोष्ट नाही आहे, ती अनुभूती घेण्याची गोष्ट आहे. आणि त्यामुळं तुम्ही आत्तासुद्धा हे इन्स्टंट रिलॅक्सेशन टेक्निक करताय, इथून पुढे सुद्धा तुम्ही रोजच्या रोज थोडा वेळ काढा, 5 ते 10 मिनटाचा, आणि हा सराव चालू ठेवा. तुम्हाला त्याचा फरक नक्की बघायला मिळेल. प्राणायामानंतर लगेच उठू नका, लगेच गोंगाटात जाऊ नका, हातात लगेच मोबाईल घेऊ सुद्धा नका. तुम्ही डोळे मिटले आहात, आता शांत बसून राहा. आनंद ही काही सहज मिळणारी गोष्ट नाही आहे, तुम्हाला तो आता मिळतोय त्याची पूर्ण अनुभूती घेत राहा. जोपर्यंत तुम्हाला तिथं तसंच शांत बसावं असं वाटतंय तोपर्यंत बसून राहा. या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतोय, पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहेच. तोपर्यंत आनंदाची अनुभूती अशीच घेत राहा. धन्यवाद.